ओम काळेश्वरी, ओम नमो भगवती. आई राजा उदे उदे, धावजी पाटलाची चांग भले. एखाद्या गादीवरती गेल्यानंतर तो गुरु असेल किंवा गादी असेल, गुरुगादी असेल, कोणाचीही गादी असेल, तुम्ही तुमचं दुःख घेऊन त्या गादीवरती जाताय. आणि तिथे गेल्यानंतर या गोष्टीपासून तुम्हाला मला सावध करायचं आहे, की श्रद्धा आणि अंधश्रद्धा. ठीक आहे. तुम्ही एखादं दुःख घेऊन त्याच्याकडे जाताय. तर दुःख घेऊन गेल्यानंतर तुम्हाला योग्य तेच कारण तुम्हाला सांगितलं पाहिजे. पण आजकाल जे गुरु लोकं आहेत किंवा जे गादीवरती बसणारे लोकं आहेत, जे गादी चालवतात, हे लोकं खोटं का वागतात मला हेच कळत नाहीये. आणि लोकांनी ह्या गोष्टीपासून अवेअर झालं पाहिजे. हा व्हिडिओ मी माझ्या भक्तांसाठी बनवत आहे, खास करून आणि जे गुरु पण गादी चालवतात त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. कृपया हा व्हिडिओ मनाला लावून घेऊ नका. पण जे लोकं वाईट वागत असतील, जे लोकं वाईट करत असतील, यांच्यासाठी हा व्हिडिओ मी करत आहे. नक्की मुळात म्हणजे सांगायचंय मला असं, की पहा की एखादा भक्त तुमच्याकडे किंवा आपल्याला काही दुःख असल्यानंतर आपण एखाद्या गादीवरती जातो. गादीवरती गेल्यानंतर उदाहरणार्थ मी सांगतो, की एखादी काय म्हणतात ना, काळूबाईची गादी आहे किंवा अंबाबाईची गादी आहे किंवा एखादी नाथांची गादी आहे. तर ज्यावेळेस आपण एखाद्या गादीवरती गेलो ना, तर ते आपल्याला काय सांगतात ते बघा, की आपण गेल्यानंतर काय सांगतात, आता शक्यतो अंबाबाईच्या आणि काळूबाईच्या गादीवाल्यांचं मी उदाहरण सांगतो. आता मी पण काळूबाईची गादी चालवतो. मला धावजी पाटलांची गादी आहे, काळूबाईची गादी आहे, तुळजाभवानीची गादी आहे, आई येडेश्वरीची गादी माझ्याकडे आहे. पण मला सांगायचंय काय, की ज्यावेळेस आपल्याकडे एखादा भक्त येतो, गादीवरती आला तो, तर गादीवरती आल्यानंतर हे नका करू, की जेणेकरून तुम्ही त्याला 2 पैशासाठी हे नका सांगू, की तुला काळूबाई येते, तुला अंबाबाई येते, ठीक आहे ना? किंवा जे कारण असेल ना, रिअल कारण तुम्ही कशावरती पाहत असाल त्याच्यावरती पहा तुम्ही, त्याच्याबद्दल वाद नाही. कोणी गव्हावरती पाहत असेल, कोणी दिव्यावरती पाहत असेल, कोणी अगरबत्तीचा जोड लावून पाहतं, लिंबावरती अगरबत्ती लावून, कोणी आरशावरती काय ते कॉइन ठेवून पाहिलं जातं. कोणी भरपूर काही गोष्टींनी कोणी माळावरती पाहतात. म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्यांची पद्धत आहे पाहण्याची. परंतु मला एकच सांगायचंय, की जर त्या व्यक्तीला समजा तुम्ही तुमच्या अंबाबाईच्या गादीवरती किंवा काळूबाईच्या गादीवरती एखादा भक्त आला, तर या गोष्टीतून पहा, की भक्तांनी पण सावध राहणं गरजेचं आहे आणि गुरूनी त्याला त्या गोष्टी किंवा त्या गादी चालवणाऱ्या व्यक्तीनेही त्या देवाच्या भक्तांनी सुद्धा एखाद्याला काहीतरी सांगून फसवू नये मला एवढंच सांगायचंय, की मुळात जर ज्या व्यक्तीला जे कारण आहे, म्हणजे आता समजा एखाद्याला खंडोबाचं तुमची गादी काळूबाईची आहे, अंबाबाईची आहे, काही आहे. पण जर एखाद्या भक्ताला जर काळूबाईचं कारण असेल, काय असेल, की सॉरी त्याला जर खंडोबाचं कारण असेल, म्हणजे काय की त्यांनी जागरण गोंधळ घातलेला नसेल किंवा खंडोबाची घाटी त्याच्या दारामध्ये वाजली नसेल, तर ते सत्य जे आहे ना, ते सत्यच त्याला सांगा. जर एखाद्याला मानसिक आजार असेल किंवा शारीरिक आजार असेल ना, तर त्याला शारीरिक आजार सांगा. उगाच त्याच्या देवाच्या नावाखाली त्याला लुटू नका, की बाबा नाही तुला मग कोणीतरी करणीच केली आहे आणि मग त्याला जर शरीराची व्याधी असेल त्याला, तर आपण त्याला करणीच्या नावाखाली त्याच्याकडनं पैसे घेण्यात काही अर्थ नाहीये. त्याला तेच सांगा, की हे बघा काय होतं, की सुरुवातीला पैसा घेणं खूप सोपं असतं. खूप चांगलं वाटतं मनाला. परंतु दादांनो ह्या गोष्टी जो या मार्गाने जातो ना, तो कधीच टिकत नाहीये. एक गोष्ट लक्षात घ्या. चांगल्या-चांगल्यांचं आयुष्य या गोष्टीमध्ये बरबाद पण झालेलं आहे. जसं की देव तुमच्यावरती कृपा करतो ना, देव अंत पण पाहतो, की बाबा हा माझ्या नावावरती पैसे कमवतोय का खरंच माझ्या नावावरती समाज कल्याण करतोय. मी याच्याबद्दल पण दुमत नाही, की तुम्ही घेऊच नका याच्याबद्दल पण दुमत नाहीये. कारण तुमच्या गादीवर एखादा व्यक्ती आला, खरंच त्याला जर भूत-प्रेत लागलेलं असेल, ते काढायचं म्हणजे तुम्हाला त्याच्याकडनं त्या सामग्रीचे पैसे घ्यावंच लागतात. कारण तुम्ही फुकट करू शकत नाही आणि त्या समोरच्या व्यक्तीने नाही केलं तर या बिचाऱ्या त्या देवऋषाला म्हणा किंवा त्या गादी चालवणाऱ्या भक्ताला म्हणा, खूप त्रास होतो त्या गोष्टीचा. ते पैसे घेणं मी म्हणतो साहजिक मान्य आहे. पण असं नका करू, की जर त्याला जे कारण असेल ना, तेच कारण तुम्ही त्याला सांगत जा. उगाच मुळात ते काहीतरी कारण सांगू नका. कोणाला विवाह बंधन असेल, तर त्याला ते विवाह बंधनाचं सांगा किंवा हल्ली काय करतात, की हल्ली फॅडच निघालंय, की जे गुरु आहेत ना, एखादा
शिष्याची क्रॉस झाला. जोपर्यंत शिष्य पैसा पुरवतो ना, तोपर्यंत गुरु खूप गोड, 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 गोड बोलतो आणि गुरुने पैसा द्यायचा बंद केला, की गुरु लगेच त्याच्यावरती चाली करायला सुरुवात करतो, त्याचं वाटोळं करायला आणि गुरु स्वतःच त्याच्या नावाने करणी, कवटाळ किंवा वाईट नजरदृष्टी गुरुचीच त्याच्यावरती पडते आणि ज्याचे पाय पकडले, ज्याला आई-बाप केले ना, तोच त्या आपल्या शिष्यावरती उलटला जातो. तर असं काही करू नका. प्रामाणिक मत ठेवा. प्रामाणिक काय म्हणतात ना, की मनामध्ये चांगले विचार ठेवून कोणत्याही व्यक्तीचं तुम्ही चांगलं करण्याचा प्रयत्न करा. त्याचं कल्याण करण्याचा प्रयत्न करा. पण असं करू नका, की जेणेकरून तो भक्त तुमच्याकडे आलाय ना हां, आता काही लोकांना काय असतं, की आपण देवाला नवस केलेला असतो. त्यांना ते नवस निघतो. काही लोकांचं काय असतं, की कुठेतरी बाथरूमला बसलेले, लघवीला बसलेले असतात. त्याच्यामुळे अडचणी येतात. जे एक्झॅक्ट रिअल कारण आहे ना, तर ते रिअल कारण आहे ना, लोकांना सांगत जा आणि लोकांना पण हे समजणं गरजेचं आहे. जर तुम्हाला एकच गोष्ट सांगतो, एखाद्याच्या गादीवरती गेले, त्याच्याकडे अंबाबाईची गादी आहे, जर तो तुम्हाला अंबाबाईचं सांगत असेल, हां, ठीक आहे, क्वचित करून तुम्हाला तो कारण असू शकतो. तुळजाभवानी ही सर्व महाराष्ट्राची, आपल्या सर्वांची कुलस्वामिनी आहे. काय म्हणतात ना, छत्रपती शिवाजी महाराजांपासून आपल्याला ती आलेली आहे. आता काही लोकं काय सांगतात, की माळपरडी जर यायची असेल, तर तुमच्या अंगातच येणार, 5च आरत्या घ्याव्या लागतील. या गोष्टींची गरज नाहीये. तुळजाभवानी जर यायची असेल, तर फक्त परडी स्वरूपाने पण ती आपल्या घरामध्ये येते. आता नवीन-नवीन फॅड गेनमाळी करण्यासाठी, पैसे घेण्यासाठी लोकांनी हे केलेलं आहे. काय तर ते काही करून घेऊ नका. त्या गोष्टीवरती विश्वास ठेवू नका. आणि ज्याला वाटतं ना, की बाबा हां, ठीक आहे, देवऋषांनी जरी सांगितलं, की तुम्हाला तुळजाभवानी येणार आहे किंवा भवानी माता येणार, तर सरळ तुळजापूरला जा. तुळजापूरला गेल्यानंतर आई जगदंबेच्या मंदिराच्या पाठीमागं पहिले सकनावती म्हणायचे, आता चिंतामणी म्हणतात. सरळ ₹10 चा ठोकळा ठेवा. त्याच्यावरती काय आपलं संकट असेल, काय अडचण असेल ना, त्याच्यावरती दोन्ही हात ठेवा. उजवी जर दिली, तर समजा तुमचं काम होणार आहे. तुमच्याकडे देवी येणार आहे. तुमच्याकडे माळपरडी येणार आहे. आणि माळपरडी येताना अंगातच यावा असा काही भाग नसतो. त्याच्यामुळे तेही पाहणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, ही जी फसवणूक होत असेल किंवा तुम्ही कोणाला फसवत असाल किंवा एखाद्या गादीवरती जात असाल किंवा एखादा गादी जरी चालवत असेल, तर ही फसवणूक करू नका आणि स्वतःही फसवू नका. कारण मी हा व्हिडिओ सगळ्यांसाठी नाही बनवला. पण काही लोकं त्यांची जी गादी आहे ना, त्याच देवाचं तुम्हाला सांगतात आणि त्याच देवाचं करायला लावतात. तर ह्या गोष्टीच्या आहारी पडू नका. धन्यवाद. मला एवढंच सांगायचं होतं, की कोणी या गोष्टीचा राग मानू नका. पण मी सत्य जे आहे ते सत्य सगळ्यांसमोर मांडतोय. कारण आजकाल चांगले-चांगले भोंदू बाबा पकडायला सुरुवात झालेली आहे आणि तुम्ही चांगलं कार्य करा. आई भगवती, आई जगदंबा, आई काळूबाई, धावजी पाटील महाराज म्हणा किंवा नवनाथ महाराज म्हणा, तुम्हाला चांगलाच मार्ग दाखवतील आणि तुमच्या जीवनामध्ये सुद्धा आयुष्यामध्ये आनंद राहील. कारण जर तुम्ही जगाच्या जीवनामध्ये किंवा लोकांच्या जीवनामध्ये आनंद देत असाल, तर नक्कीच भगवंत तुमच्या पाठीशी आहे आणि तो आनंद तुम्हाला आयुष्यभर मिळणार आहे. म्हणून कोणाला फसवू नका आणि कोणी फसवूही नका असल्या गोष्टींना. ओम काळेश्वरी, ओम नमो भगवती, आई राजा उदे उदे. धन्यवाद. बाय बाय.